खबर भाग दुसरा. शारंग, अरे तू मला कोणत्या पत्त्यावर पाठवलं होतंस? काहीतरी गडबड आहे. माझा जीव घाबरा होतोय. काय झालं माझ्यासोबत त्या कालच्या रात्री? शारंग, मी तुझ्यासोबत बोलतोय. निखिल ड्रायव्हिंग करत होता आणि बाजूला बसलेल्या शारंगशी बोलत होता. शारंगने ब्लॅक जर्सी घातली होती. गोरा घाऱ्या डोळ्यांचा, अंगकाठी लहान, ठेंगणा तरुण होता. शारंग, जोपर्यंत मी तिथे जाऊन माझ्या डोळ्यांनी शहानिशा करत नाही तोपर्यंत माझ्या जीवाचं समाधान होणार नाही. वेळ रात्रीची होती. मुंबईहून कोकणच्या दिशेने गाडी भरधाव वेगाने निघाली होती. निखिल मनातून थोडा घाबरला होता. त्याला कालच थोडा संशय आला होता. काहीतरी आपल्यापासून लपवलं जातंय. कालचा तो मिट्ट काळोख, बाहेर लख्ख चांदणं पडलं होतं, पण त्या बंगल्यात एक कणभर उजेड पोचत नव्हता. शारंग, बोल काहीतरी. त्यावर शारंग बोलू लागला. हे बघ निखिल, मला खरंच काही माहीत नाही. मी आज पहिल्यांदा तिथे जातोय. तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही रे. तू मित्र आहेस म्हणून मी हे केलं आणि आताही तुझ्यासोबत येतोय. बाकी मला काही माहीत नाही. अशा खूपशा गप्पा मारत दोघेही निघाले होते. हायवेने जाणारी गाडी, गाडीत दोघेच. थोड्याच वेळात ते तिच्या बंगल्यावर पोहोचणार होते. ती नक्की कोण आहे? मी कुणाला भेटलो? असे बरेचसे प्रश्न निखिलच्या मनात झाकोळ घालत होते. तेवढ्यात निखिलच्या लक्षात आलं की हा तो रस्ता नाही. त्याने गाडीला करकचून ब्रेक लावला. मुख्य हायवेपासून ते बरेच आत आले होते. बाजूला घनदाट झाडी. काळोखात उभी राहिलेली ती बाजूची मोठी झाडं भयानक भासत होती. काय झालं? गाडी का थांबवलीस? शारंगने आश्चर्य वाटून विचारलं. निखिल गोंधळून गेला होता. गाडीच्या बाहेर येत तो भोवतालच्या परिसराचा अंदाज घेऊ लागला. आजूबाजूचा परिसर ओळखीचा होता, पण तो रस्ता मात्र दिसत नव्हता ज्या रस्त्याने तो काल तिच्या घरी आला होता. हे काय होतं यार? आजवर खूप फिरलो मी, पण ह्या सगळ्यातून गेलो नव्हतो. कदाचित काळाची पावलं वाकडी पडत होती. त्याने डोळ्याच्या कोपऱ्यात बाजूला पाहिलं. का कोण जाणे, कोणीतरी त्या झाडीत दबा धरून बसलं होतं. तो पटकन वळला, पण त्या झाडीतून सरसर आवाज येत कोणीतरी निघून गेलं. तो प्राणी होता, पक्षी होता की माणूस? काही समजलं नाही. पण कालच पौर्णिमा झाल्याने लख्ख चांदण्यात त्याला त्याचे पंख दिसले. म्हणजे पक्षी, कोणीतरी जंगली पक्षी. गुरगुरणारा त्याचा आवाज आल्याने तो थोडा घाबरला होता. शारंग गाडीत बसून त्याची वाट पाहत होता. निखिल, अरे चल, गाडीत बस बघू. शारंगने आवाज दिला. अरे यार शारंग, मी रस्ता विसरलोय. निखिल कपाळावर हात मारत म्हणाला. काही कळत नाहीये. निखिल, अरे हे कोकणातले रस्ते असे वळणावळणाचे. तू विसरला असशील, पण आता तू काय करणार? माझं ऐक, आपण इथे कुणाची तरी मदत घेऊ आणि पुढे जाऊ. शारंग म्हणाला. अरे थांब, थोडा वेळ मला आठवू दे. निखिल त्या वाटेने थोडं पुढे पुढे जात म्हणाला. पुढे चांदण्या रात्री उजळलेली पायवाट होती मात्र. अरे ह्याच रस्त्याने मी काल गाडी आत घातली. सरळ गेलो. हे बघ, हे शेत बाजूला तेच आहे. ती चमचमणारी नदी तीच आहे. निखिल काही संबंध जोडू पाहत होता. कालची रात्र आणि आजची रात्र. पण ह्या दोन्ही रात्री फार फार वेगळ्या होत्या. कालची चांदणी रात्र, भरात आलेली पुनवेची रात, उसळणारा नदीचा प्रवाह, सारं वेगळं होतं. निखिल नुसता चाचपडत होता आणि शारंग, शारंग, शारंग त्याने हाक दिली. निखिल त्या वाटेने विचार करत पुढे गेला होता. त्याने मागे वळून गाडीकडे पाहिलं. तिथून तो धावत गाडीपाशी आला. गाडीत बसलेला शारंग कुठे गेला?
गाडी रिकामी होती. शारंग, शारंग. त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं. मागच्या मोठ्या झाडामागे कोणीतरी होतं नक्की. आता ऐन थंडीच्या दिवसात त्याला घाम फुटला. रुमाल काढून त्याने घाम टिपला. गाडीच्या आसपास शारंगला तो दबक्या आवाजात हाका मारत होता. शारंग, शारंग, कुठे आहेस तू? यार उगा चालू. निराशेने त्याने गाडीवर हात आपटले. त्याला मनातून खूप भीती वाटत होती. गाडीच्या आसपास कुठेही शारंग दिसत नव्हता. त्याने दूर दूर नजर टाकली. भात कापणी केव्हाची होऊन ओसाड पडलेलं शेत होतं. पिठूर चांदणं पडलं होतं. आता पुढे कुठे काय करावं सुचत नव्हतं. तेवढ्यात त्याला शारंगचं बोलणं आठवलं. कुणाची तरी मदत घेऊ आणि पुढे जाऊ. पण ह्या निर्जन ठिकाणी अडकून पडण्यापेक्षा आपण मागे जाऊ. त्याने गाडी फिरवण्याचा विचार केला. एकतर काल इथून पुढे कुठे गेलो ते काही समजत नाही. कुठून कुठे जायचं हा प्रश्न पडला होता. मागे फिरलो तर मुंबईला. पण शारंग तर यायला हवा होता ना. कुठे गेला? त्याला शारंगचा राग आला. नेमका कुठे जातो हा? एकतर कुणाची मदत घेणार एवढ्या निर्जन जागी? आता सकाळ होण्याची वाट बघू. गाडीत जाऊन बसावं म्हणून त्याने गाडीचं डोर ओपन करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही केल्या उघडत नव्हतं. त्याने खूप प्रयत्न केला पण तो वैतागला. निराश होऊन तो पाहू लागला तर मागे होता लांबवर पसरलेला रस्ता. तो त्या रस्त्याने थोडं चालत मागे मागे गेला. कुणाची हेल्प मिळेल न जाणो. तो ज्या रस्त्यावर उभा होता तिथून एक रस्ता मुंबई गोवा हायवेला जाऊन मिळत होता, जिथून गाडी आली होती. दुसरा रस्ता सरळ गावात जात होता आणि तिसरा रस्ता ज्या रस्त्याने त्याने गाडी आत घातली होती म्हणजे तिठा. तो बरोबर तिठ्याच्या मधोमध उभा होता. कपाळावरचा घाम पुसत तो इकडे तिकडे मदतीसाठी पाहत होता. तेवढ्यात त्याला गावाकडच्या रस्त्याने एक माणूस येताना दिसला. हातात लख्ख पांढरा दिवा होता. त्याचा झळझळीत उजेड जवळजवळ येत होता आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेला तो माणूस पुढ्यात येऊन उभा राहिला. तो खूप उंच होता. चेहऱ्यावर अनुभवी तेज होतं. वय उलटून गेलं तरी जगलेला म्हातारा जसा. निखिलने विचारायच्या आत तो म्हणाला, गावच्या वेशीवर काय करताय? ही वेळ बरी नाही. वेशीवर? पण मी मुंबईहून आलो आहे. माझा मित्र आहे सोबत. त्या तिकडे रस्त्यात माझी गाडी उभी आहे. निखिलने चाचरत तिकडे बोट दाखवलं. काय? तो म्हातारा ओरडला. तुम्ही निघून जा, निघून जा. आल्यापावली मुंबई गाठा. का पण? अहो मी इथे कुणाला तरी भेटायला आलो आहे. तांबसमाळ आहे हा, तांबसमाळ. म्हातारा डोळे मोठे करून अचानक ओरडला. पोरा, मागं फिर, मागं फिर. भले भले गेले, संपले, संपले. म्हातारा मान हलवत पुढे बघत नदीच्या दिशेने निघून गेला. त्याची फेरी झाली. गावचा रखवालदार, तो ठिकाणबंदी महापुरुष. निखिल म्हाताऱ्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. तो पांढरा दिवा लांब लांब गेला. त्याला भीती वाटत होती. त्याने मागे वळून त्या रस्त्याकडे पाहिलं. त्याची हिंमत होत नव्हती रस्त्याने आत जाण्याची. शारंग, त्याने घाबरून हाक मारली पण कुणी शारंग वगैरे नव्हता. होती ती भयाण रात्र आणि त्या भयाण रात्री तांबस तिठ्यावर उभा निखिल एकटाच. त्याला आपण बोललेल्या
त्या मुलीची आठवण झाली. मी उर्मिला. तिचा तो आवाज त्याच्या कानात घुमत होता. त्या तिकडच्या रस्त्यावर दूर जाणारी ती खडकाळ पायवाट होती, जिथे काल पक्का रस्ता होता. तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोरून कोणीतरी मोठा प्राणी ह्या झाडावरून त्या झाडावर गेला. झाडाचा आवाज झाला. मग त्याच्या कानावर विचित्र आवाज पडला. त्या रात्री शांत माळावर तो आवाज काळीत चिरणारा होता. मगाशी त्याच्या डोळ्यांनी अंधुक प्रकाशात पाहिलेला तो प्राणी तोच होता का? त्याच्या मनात काय आलं कोण जाणे. तो झपाटलेल्या डोक्याने त्याच रस्त्याने पुढे धावू लागला. तो धावत होता. गाडी उभी होती. हेडलाईट्स चालू होते. त्याच्या उजेडात तो त्या वाटेवरून सुसाट पळत सुटला. भीतीपासून पळायचं असेल तर त्याने मुंबईच्या किंवा गावच्या मार्गाने पळायला हवं होतं ना. अरे पण तो तर खडकाळ पायवाटेवरून कसा तरी धावत सुटला होता. त्याच्या मागून कोणीतरी उड्या मारत येत होतं. विचित्र लपलप आवाज करत येत होतं. तो बेभान झाला होता. कुठे जात होता तो? त्याला मागून येणारा आवाज आता वाढलेला जाणवला. जसा पुढे धावत होता तशी मागून येणाऱ्यांची संख्या वाढली होती. ह्या झाडावरून त्या झाडावरून उड्या मारत ते आता रस्त्यावर उतरले होते. मोठी सायर होती. कळप होता. त्याला धावून धाप लागली. त्याचा पाय दगडात अडखळला आणि वेदनेने तळमळत तो खाली पडला. त्याने तसंच मागे वळून पाहिलं. मात्र समोर जे उभे होते ते भयानक प्रकार होते. त्यांचं शरीर पक्ष्यांचं होतं. तोंड राक्षसी. जिभेला रक्त लागलं होतं. जीभ बाहेर काढून ते सगळे किंचाळत होते. समोर त्यांचं भक्ष्य पडलं होतं. निखिल बंदिस्त झाल्यासारखं त्यांच्याकडे पाहत होता. आणि आता त्यांचा एकच कलकलाट झाला आणि त्यांनी झेप घेतली. त्याचा शेवट होणार होता. ते जे कोणी होते ते पुढे पुढे येत होते. तोच. त्याला काहीतरी शेवटचं आठवलं. त्याने खदर अशी जोरात हाक मारली. त्या हाकेसरशी सावलीसारखी भासणारी एक आकृती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. किती वेळ कोण जाणे. तो बेशुद्ध होता. हे सगळं इतक्या वेगाने घडलं. त्या बंगल्यात टांगलेल्या कालच्या झुंबरावर कोरलेले ते शब्द, खदर. त्याने डोळे उघडले आणि किंचाळून उठला. त्याने बाजूला पाहिलं तर एक तरुण मुलगी मंद हसत त्याच्याकडे बघत होती. तो नकळत हसला. आजूबाजूला होणारा मघाचा आवाज थांबला होता. सगळं शांत होतं. चांदण्याचे कवडसे तिच्या नाजूक चेहऱ्यावर पडले होते. त्या तशा अवस्थेतही तो तिला न्याहाळत होता. तिच्या चेहऱ्यावर रागाची लहर उमटली. त्याच्या अशा नजरेने. तू उर्मिला आहेस का? त्याने अडखळत विचारलं. हो, मीच, ती म्हणाली. मी तुम्हाला भेटायला आलो होतो, निखिल म्हणाला. मग झाली ना भेट? आता तुम्हाला निघायला हवं. उशीर करून चालणार नाही, ती काहीशी घाईला येत म्हणाली. ती सतत आजूबाजूला घाबरून भीतीने बघत होती. तिच्या गळ्यात एक चिन्ह होतं. तो बघत होता. मी हे ह्याआधी कुठेतरी पाहिलंय, पण कुठे आठवत नव्हतं. तुम्ही उठा बघू. तिने त्याला हात देऊन वर उठवलं. त्याच्या गुडघ्याला लागलं होतं. तो कणहत होता, कळवळत होता. त्याच्या मनात तिच्या सहवासाची ओढ होती. चला, तुम्हाला सोडते मी, ती त्याला बळजबरीने चालवत म्हणाली. तुम्हाला तुमच्या घरी सुखरूप पोचायला हवं. लवकरात लवकर इथून निघून जा. पहाट होत आली. ती रात्र संपून गेली सुद्धा. त्याला गाडीपर्यंत सोडायला ती आली. तिची नजर कावरीबावरी होऊन सतत फिरत होती. त्याला गाडीत बसवून ती वळणार तोच त्याने तिला घट्ट मिठी मारली. ती त्याच्या स्पर्शाने बावरली. ती हवी हवीशी मिठी तिने कशीबशी सोडवली. त्याला समजावत तिने निघून जाण्याचा आग्रह केला. जा तुम्ही इथून, वेळ नाही आहे आता.
सगळं संपून जाण्याआधी जा. पण तुझं घर इथेच आहे का? त्याने विचारलं. हो, मी इथलीच आहे, ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. तिच्या हाताला लागलेले रक्त बघून तो काही विचारणार तोच तिने गाडीचं दार धाडकन बंद केलं. त्याच्या नजरेसमोरून ती जशी हवा सरकून जावी तशी सरकली. निखिलने घाबरून गाडी वळवली आणि मुंबईच्या दिशेने जेवढ्या वेगात जाता येईल तेवढी वेगात पळवली. झाडं, रस्ते, शेत, मावळणारा चंद्र, ती नदी सगळे मागे मागे जात होते. त्याने आरशात पाहिलं. मागचा रस्ता सामसूम होता. त्याला हायसं वाटलं. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. एक मोठं वळण घेऊन गाडी हायवेला लागली. आता तो निर्धास्त झाला. त्या तांबस माळावर त्या रात्री हाहाकार झाला. लोकांनी कलकलाट ऐकला. आजवर असं कित्येक वेळा झालं होतं. गावकरी लोकांना माहीत होतं कुणीतरी नवीन आलं असेल, नवी शिकार. त्या लोकांची, खदरांची वस्ती आहे ती. त्या रात्री माळ पेटून निघाला. एक घनघोर युद्ध झालं. उर्मिला, एक जख्ख खदर, ती निखिलसाठी लढली जेव्हा तो बेशुद्ध पडला होता. मधुमती आठवली? ती या खदरांची आजी होती. मधुमती कळपाच्या मधोमध उभी राहून मोठ्याने ओरडत होती, माणसा, एकदा येऊन जा ह्या खदरांच्या वस्तीत आणि खदर होऊन बघ. रक्ताची चव जरा घेऊन बघ. ह्या साऱ्या खदरांशी संघर्ष करून तिने ह्या निष्पाप माणसाला वाचवलं, एक खदर होण्यापासून. उर्मिला त्याला सोडून परत मागे आली. जीवावर उदार होऊन त्या माणसाला का वाचवलंस तू? एकच प्रश्न उठला होता, का का? तो खादरणी तांबसमाळ खदरांनी भरवून गेला होता. मघाच्या युद्धात एकमेकांच्या शरीराचं पडलेलं रक्त ते चाखण्यात एकच कल्लोळ माजला होता. उर्मिला नाही, ती एक जख्ख खदर तिथे आली. मात्र गुरगुर वाढली. तो आक्रोश हादरवणारा होता. एक उंच झेप घेऊन सगळी खदरं तिच्यावर तुटून पडली. एक खदर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उर्मिलाकडे बघत क्रूर हसत निखिलच्या गाडीच्या मागे धावत सुटलं. रस्ता कापत ते निघालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल पंडित बेडवर निपचित पडला होता. त्राण पार गेलं होतं. कालच्या धक्क्यातून तो सावरला नव्हता. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. जे पाहिलं ते डोळ्यासमोर आलं तरी तो दचकत होता. पुढचं आयुष्य खूप सरळ मार्गाने जगण्याचा त्याने निश्चय केला. इतक्यात जवळच्या मोबाईलची मेसेज रिंग वाजली. त्याने पाहिलं, शारंगचा मेसेज. गुड मॉर्निंग मित्रा, कशी गेली रात्र? शारंग कुठे होता या सगळ्यात? त्याला अचानक काहीतरी आठवलं. ते चिन्ह जे उर्मिलाच्या गळ्यात होतं, अगदी सेम तसंच शारंगच्या गळ्यात होतं. म्हणजे शारंग, उर्मिला यांचं काहीतरी कनेक्शन आहे. त्याचं मन त्याला सांगत होतं. पण निखिलला कदाचित हे कधीच कळणार नाही. शारंग हे एक खदर आहे. तांबसाच्या खादरणी माळावर रक्त प्यायला चटावलेलं. ती शपथ होती. ती शपथ होती. एकदा जगावर खदरांचं राज्य येईल. माणसांच्या जगाला ह्याची खबर देखील नाही. खदर कुठल्याही रूपात तुमच्या आसपास वावरू शकतं. मी म्हणालो नव्हतो? हे निखिलला केव्हा कळेल? आणि खदर ह्या पिशाच्य योनीविषयी कधीतरी सविस्तर सांगेन.